आज आम्ही चाललोय गावी म्हणजे कोकणात. आत्ता वाजले आहेत 3:27 आणि ही आमची तयारी. आणि आपला राईड पार्टनर आहे विवेक करंगुटकर. तर बाकीचा पब्लिक येणार आहे वर्लीवरनं, तर त्यांना आम्ही भेटू डायरेक्ट पुढे. तर आता आम्ही तुम्हाला भेटतो खाली, गाडीचं सेटअप करतो. तसं तुम्ही बघा टाइम लॅप्स. गुड मॉर्निंग सर्वांना. आपण घरातनं निघालो आहे 4:30ला आणि आता वाजले आहेत 5:53. घरापासून आलो आपण 64 किलोमीटर आणि आता आहे आपण पाली खोपोली रोड. तर आपण रोहा मारून जाणार आहे रत्नागिरी. तर घरातनं निघाल्यापासून आपल्याला काय व्हिडिओ काढायला भेटली नाही पावसाळ्यामुळे. तर आता आम्ही भेटू तुम्हाला पालीच्या इकडे. आणि हा आहे आपला सकाळचा व्ह्यू. सुंदर अशी सकाळ. आणि सकाळचे वाजले आहेत 5:56. तर आपण चाललोय कोकणात रत्नागिरीला सर्व मित्र मिळून. म्हणजे मित्र म्हणजे आपले जुनेच मित्र आहेत वर्णीची, जे लहानापासून एकत्र आहेत. तर आपल्यासोबत एक हाय आता मागे बसलाय, तर तो तुम्हाला दिसलाच असेल जेव्हा आपण घरी येतो तेव्हा. तर आता तुम्हाला मित्र जो बाकीच्या मित्रांना पण ते वर्णीवरनं येतात डायरेक्ट आणि आपण चाललो बदलापूर वरून. तर दौसर बघा हा व्ह्यू. आणि हा आहे सकाळचा डोंगरांचा व्ह्यू. एकदम मस्त डोंगरांवरती धुके, मस्त हिरवगार वातावरण आणि पाऊस एवढा आहे की विचारू नका. खूप पाऊस, खूप. सकाळी 4:30ला घरातनं निघायला मला व्हिडिओ काढायला भेटली नाहीये. टाइमलेस तेवढा आम्हाला फक्त भेटला काढायला. सकाळचा पाऊस असल्यामुळे तर आपल्याला कॅमेरा लावायला भेटला नाही. आता थोडासा पाऊस थांबलाय, शांतता आहे पावसाला. आता आम्ही भेटतो तुम्हाला बल्लारेश्वर गणपतीचं तुम्हाला दर्शन देतो. म्हणजे आतमधनं नाही दर्शन भेटणार आहे, आम्ही बाहेरनच जाणार आहे. कारण की पुढे आमचे मित्र गेलेले आहेत, म्हणजे ते वर्लीवरनच गेलेले आहेत. तर आम्हाला पण त्यांना भेटायचं लवकरात लवकर. तर ते सर्व भेटले तर तुम्हाला सुद्धा भेटवून देतो माझ्या मित्रांशी. असे आम्ही दोघं आणि ते तिकडे 7 जण आहेत. चला भेटूया पुढे. तर आता आपण पोचलो आहे पाली बल्लारेश्वर मंदिर. तर इथून बल्लारेश्वर मंदिराला जायला रस्ता आहे आणि आपल्याला मारायचा राईट. आपल्याला जायचं रोहायला. इथून सुद्धा लेफ्ट मारला की आपण बल्लारेश्वर मंदिराकडे जाऊ. काय झालं की एवढं लगेच भेटतो तुला तुला. हा हा,
काय मस्त झालंय समोर, काय बघा, एक नंबर एकदम, म्हणजे असं कापसासारखं झालंय, कापसासारखं एकदम सफेद सफेद. कॅमेऱ्यात दिसतोय का माहिती नाही मला, पण जो समोरनं मला दिसतोय ना ते तर एक नंबर दिसतोय. अजून आपल्याला पुढे व्ह्यू भेटणार, तर तुम्हाला भेटतो पुढे. आणि आता वाजले आहेत 6:20 आणि आपण क्रॉस केला आहे पाली बल्लारेश्वर मंदिर. आपण निघूया रोह्याच्या रस्त्याला. चला तर पुढे भेटूया. समोर बाहेर पडून मारला राईट तर जाऊ आपण मुंबई पनवेल अलिबाग. आपल्याला मारायचं आहे लेफ्ट, पणजी रत्नागिरी महाड. हा इथेच भेटणार होते, त्यांना मग फोन कर. आपण इथे साईडला थांबूया आणि आपल्या बाकीच्या मित्रांना फोन करूया कुठपर्यंत पोहोचलेत. कारण की आमचं ठरलेला या फाट्यावरच भेटायचा, तर हे कुठे आहेत ते बघू. पहिला लाईव्ह लोकेशन चेक कर, पुढे गेलेत की मागे आहेत. काय बोलतो, कोणाला तरी कॉल कर ना. तर ही आहे आपली एक्सपल्स. थोडा अवतार एक्सपल्सचा आपल्या घाण झालाय, कारण की पावसात चालते ती, तर होणारच घाण. समोरनं पण बघा पूर्ण चिक्कल चिक्कल झालेलं आहे. कुठे पुढे गेलेत, पुढेच मागे आहेत. आपण इकडे कोलच, हा मग हे पुढे गेलेत, पकडू आपण. तर आपले मित्र गेलेत पुढे, तर आपण राहिलोय त्यांच्या मागे. तर आपण पण निघूया पटापट आणि त्यांना पुढे भेटूया आणि तुम्हाला सुद्धा त्यांना भेटवतो. तरी मग बरं आलो मग आपण ना. हा पालीवाला मस्त भेटला, एकदम खाली भेटला रोड ना आपल्याला. तर एन्जॉय करा थोडासा हा सिनेमॅटिक. तर आपला पब्लिक गेलाय पुढे, त्यांनी कोलाद क्रॉस केला ना, तर आपण त्यांना पटकन भेटू लवकर. आपण त्यांच्या मागे आहे, चला भेटू पुढे. आणि वाजले आहेत आपले 6:32. म्हणजे आपण आता किती मिनिटात आलो, 20 मिनिटात आलो. मगाशी वाजलेले 6:10. आता बघूया हे आपल्याला किती वेळात भेटतायत. आता 6:32 झालेत, तर बघूया. चला भेटूया आपण पुढे. आता पोचलो आहे आपण रोहा कोलाड. आपला रोहाला एक मित्र राहतो सनी भगत आणि कुमार धनावडे, म्हणजेच भाई, दोन असे मित्र राहतात. तर हा आहे आपला रोहा मार्केट. आणि इथून आतमध्ये, कमानीच्या आतमध्ये राईट मारून गेलो, तिथेच आपला मित्र राहतो आणि तिथूनच रोहा चालू होतो, तिथून मुरुड अलिबाग. आणि हा आहे आपला पूर्ण रोहा. काय बोलतो, काय स्नैप पे क्या पीछे दिखा रहा है? स्नैप का छोड़, तू स्नॅपचा लोकेशन बघतोय तो. हा रस्ता कधी वरचा चालू होईल काय माहिती, मग एकदम सुसाट रस्ता. आणि आता सकाळचे वाजले आहेत 6:45. तर आपले मित्र आहेत पेट्रोल पंप वरती, 2 किलोमीटर वरती पेट्रोल पंप आहे, तर त्यांना भेटू. त्याच्या आधी हा व्ह्यू बघा. तर तुम्हाला थांबून व्ह्यू दाखवतो. आपण चालता चालता बघायला गेलो की आपण कुठेतरी जायचो. हा कॅमेरात व्ह्यू दिसेल का नाही माहिती नाही, पण जो सकाळचा व्ह्यू आहे ना
हा आहे व्ह्यू. तर थोडा सिनेमॅटिक बघा. तर आपण लावूया इन्स्टा. इन्स्टा लावू का रे? मला वाटतं इन्स्टा लावला ना तर घाण होऊन जाईल गाल्या. इन्स्टा लावला तर घाण होईल पूर्ण. हे बघ इथपर्यंत सर्व उडालाय चिक्कल. हे बघ. चला आपण जाऊया पुढे. मित्र आपले थांबले आहेत पुढे पेट्रोल पंपवर. तर त्यांना भेटू. काय बोलतो? पॅन्ट काय घाण नाही झाली तुझी पॅन्ट? चल पुढे काढ ना थांबल्यावर. आता मस्त व्ह्यू दिसतोय. आता मस्त व्ह्यू दिसतोय. अरे मगाशी व्ह्यू बघता बघता ना गाडी तिकडे कधी गेले मला माहिती नाही. राईट साईडला आणि मागे होता वॅगनर वाला. मगाशी व्ह्यू दाखवता दाखवता आमची गाडी गेली राईटला आणि आमच्या मागेच होता वॅगनर वाला. नशीब तो स्पीडला नव्हता, नाही तर आम्ही होतो. काय बोलतो? किती किलोमीटर लांब आहेत? मागे किती दाखवतोय? टाइम काय दाखवतोय? टाइम किती दाखवतोय? किती वेळात पोहोचू आपण? तर हे गेले आहेत माणगाव. हा 11. एवढा पुढे गेले लगे 3 किलोमीटर वर ना. ओके म्हणजे ग्लिच झाला तो मॅप ग्लिच झाला. चल मग आपण जाऊ पुढेच जाऊ पटकन आता. चला भेटूया पुढे. मॅप ग्लिच झाल्यामुळे आपला विकीला वाटला की 3 किलोमीटर आहे. ते आहे 11 किलोमीटर वरती माणगाव मध्ये. तर आपण भेटूया त्यांना पुढे. Never stop, I'll get it if I want it. Gotta make to myself a promise. I won't quit, keep going till I got it. I won't give up till I'm on top. Yo, no, I ain't the type to give up. If I do something, man, I do it till I get what I want. I turn a business out of nothing into something. आता आपण पोचलो आहे माणगाव. कितना आगे है? बहुत आगे मतलब. A few moments later. काय मस्त व्ह्यू आहे बघा ना. इथे पण फॉग, या साईडला पण फॉग. असं म्हटलं ना कोकणात जाता नाही ना आपल्याला असे सुंदर व्ह्यू बघायला भेटतात सकाळ सकाळचे. आणि आपली गाडी चालते 90 क्रॉस. 91, 93, 95, 97, 98, 99, 100. असा आलेला राईट टर्न. काय बोलतो? मागे दिसलेत नाही कसे पण. ते एक काम करू इकडे पेट्रोल पंपवर थांबू नायराच्या इकडे पुढे थांबू. तर झाला असा सीन की आम्ही समजत होतो की ते पुढे आहेत पण आम्ही पुढे आहे. आणि हा सीन झालाय या व्यक्तीमुळे. हा बोलतोय ते आपल्या पुढे आहेत म्हणून मी गाडी एकदम पळवतोय आणि बघतोय आता तर हे आहेत मागे. म्हणून आम्ही थांबलो इकडे आता नायरा पेट्रोल पंपच्या इकडे. तू कायला झांग करतोयस काहीतरी थांब. तू कोणता मॅप बघतोय? हा तर ओपन कर. लाईव्ह टाकलाय की कोणता टाकलाय? करंट लोकेशन पाठव. नाही तर लाईव्ह लोकेशन पाठव. तू त्याच्या मॅप मध्ये ह्याच्यात बघतोयस तू. कोणी स्नॅप मारला ना. मी करतो आता टी शर्ट चेंज. आपण घातलाय रेनकोट आणि हात बघा आपले कसे झाले आहेत. ग्लोव्ह आपले भिजले आहेत पूर्ण. मगाशी पाऊस पडत होता म्हणून. तर आपण काढूया आपली टी शर्ट ब्ल्यू वाली आणि ती घालूया. इथेच आहे बाजूलाच आहे. अरे आईच्या गावात ही बंजी खोलायला लागेल परत. तिकडे मग एक काम करू पुढे रे थांबू आणि नाश्ता करू तिथेच काढू. मग रेनकोट ठेवून देतो जवळपासच ठेवतो रेनकोट. भाई पाऊस आला तर भरोसा नाही काय. तर आपली एक व्हिडिओ बाकी आहे अपलोड करायची. ती कंप्रेस होत नाही. काल दाखव जरा मोबाईल कंप्रेस होते का बघू. ट्राय तरी करत बसू. कुठे पुढे आहेत? अरे मग बोल तरी. तू झांगच करतोयस काल्या. काय सीन बोलतोय? किती लांब आहे? कुठे हे कर हे कर. हे कुठे? तिकडे 6 किलोमीटर आहे रे. मीटर नाही ते 6 किलोमीटर आहे काल्या. 6 मीटर बोललास तर इकडेच. तर ते आहेत 6 किलोमीटर वरती. तर आपण जाऊया पुढे आणि भेटूया. A few moments later. तर झाला असा विषय
की अर्ध्यांना पकडला मागे आणि आपले अर्धे थांबले तिकडे, आम्हाला काय पकडला नाही. तर हाय आपला पब्लिक, काय एवढा हाय करण रावत, हाय रोहन उपाध्याय आणि हाय आपला करण कुलाल. तर हाय आपला पब्लिक. नशीब आहे नशीब, गाडीत हुक्का बिक्का आहे या गाडीत आणि पकडलाय दोघांना मागे. अरे है ना, क्लियर है ना उन लोग का, क्लियर है ना उन लोग का. किधर लगाया था, किधर लगाया था बैग. तू क्या बोला ना, डिकैथलॉन का क्या लगाया था, ट्रैक. काय बोलतो. गाडीला शॉट झाला भागे शॉट इधर गाड़ी पंचर हुआ, सामने ये बनाने वाला वो खोल रहा नहीं आधा घंटा, बोलता मैं सो रहा हूँ, मेरे को सो नींद आया है, मैं नहीं बनाएगा. 15 मिनट घूम के आओ. त्याला बोल का आम्ही काय इकडले आहेत लोकल. क्या बात कर रहा है तो, विन डाला उसने नया. आपण आपण तिकडे रोका आपण. काय भाई झाला ना चालू, पण ब्लॉगच अपलोड करायचा बाकी आहे, तो पेंडिंग वरती आहे. दाखव काले जरा तो होते काय, कोणाला पकडणार होते बाबाला. तर आता आहे आपण महाडला, आपल्या पब्लिकला पकडलेला पोलीसवाल्यांनी महाडमध्ये आणि वाजले 7:51. तर अर्धा पब्लिक गेलाय पुढे, तर आपण त्यांना भेटू तिकडे. महाड लेफ्ट, रायगड फोर्ट लेफ्ट, रत्नागिरी स्ट्रेट. काय मस्त व्ह्यू दिसतोय समोर, समोर व्ह्यू बघ. काय झालं, गेलं कुठे. आणि हा आहे समोरचा व्ह्यू. करण आणि रोहन थांबलेला, तर तिकडे कुत्रा मेलाय, तर त्याला उचलायला, पण तो कुत्रा मरून पूर्ण हे झालाय, म्हणजे फुगलाय. तरी पण त्यांनी उचलून साईडला ठेवून दिलाय. तर आपण जाऊया पुढे आता. प्रॉपर आपण पोहोचलो आहे पोलादपूर. तर हा आहे महाबळेश्वर आणि पोलादपूर. आपण जाणार आहे या ब्रिजच्या खालून. तर आपण थोड्याच वेळात पोहोचू कशेडी बोगदा. कशेडी बोगद्यात गेल्यानंतर आपण करू आपला इंस्टा 360 चालू आणि घेऊ कशेडी बोगद्याचा व्ह्यू. बहुतेक आपली वाटतं चैन झाली आहे, चैन लूप पण नाही गेलेली आहे आपण जाताना, तर नाही तेव्हा मी करतो लूप, पण यावेळेस केली नाहीये. तर बघूया कुठे गॅरेजवाला भेटला तर तिथे आपण चैनला थोडं ऑइलिंग करून घेऊ, थोडीशी टाईट करू चैन, ऑइलिंग करून घेऊ चैन. आणि हा असा खालचा व्ह्यू तर मस्त दिसतो, एकदम फॉग फॉग झाला खालचा व्ह्यू. काय करता, काढताय की काय. पुढे जा पुढे जा पुढे जा पुढे जा. आणि आता लागेल आपल्याला कशेडी बोगदा. तर मी काय बोलतोय, कॅमेरा चालू करतो आता. कशेडी बोगद्यात नाही ना, काय करावं ते काय, माझ्या लेफ्ट साईडनी जा एकेकाने लाईनीत ना. हा, आणि कॅमेरा आता डायरेक्ट वर करतो. हा डायरेक्ट आता असा येत, हेल्मेट तो साईडला, आणि तिकडे या मयूर वगैरे येतील त्यांना थांबव. तर आपण एक करूया सिनेमॅटिक शॉट. तर आपण जाणार आहे आता कशेडी बोगद्यातून आणि एक घेणार आहे व्ह्यू. मगाशी इंट्रो करायचा राहून गेला. हा आहे अनिश जयस्वाल, आहे मयुरेश लाड. बाबू विचार करता काय करू. ह्याचा तर इंट्रो झालाय, आता आपल्या घरीच होता. आता येणार आहे मयुरेश कोंडलकर, जे मयूर कोंडलकर. मयूरच्या मागे कोण आहे रे,
सर्वेश पाल हे दोन आपले अजून मेंबर आणि हे दोन मेंबर एकाने भरलाय पान तोंडात तर आहे सर्वेश पाल ह्याला तर भेटलाच असेल पहिल्या ब्लॉग मध्ये आणि आहे मयूर कोंडलकर अजून दोन मेंबर मागे आहेत ते जास्तच मागे राहिले आहेत अजून हे दोन मेंबर आले आहेत तो भिंगलाय चिरवा तू भिंगलायस ना खरं जाग झाला की नाही यांचा अरे लय मागे राहिले ते अरे कुठे राहिले मला वाटतं बोगदा संपेल पण हे नाही येणार अरे कधी येतील हे? आपण बाहेर पडलो आहे कशेडी बोगदा तर पोरांनी पूर्ण हायडोस करून टाकला कशेडी बोगद्यात एवढा आवाज गाड्यांचा कमी आवाज आणि ह्यांचा आवाज जास्त होता तर एवढा भन्नाट आवाज करून टाकलेला त्यांनी आपल्याला जायचं आहे रत्नागिरी 150 किलोमीटर आहे अजून बघूया कधी पोहोचतोय आपण आता वाजले आहेत 8:30 तर किती वाजता पोहोचतोय बघू अवसरात बघू नाश्त्यासाठी कुठेतरी थांबू लवकरच मला वाटत नाही की कोण नाश्ता करणार आहे यांचा विचार असा आहे की डायरेक्ट घरी जायचं आणि झोपायचं मग मस्त उठायचं संध्याकाळी कुठेतरी फिरून यायचं झालं मग झोपायचं मग सकाळ परत चालू आपण आता स्टॉप करूया आपली इंस्टा 360 ची व्हिडिओ आम्हाला मारायला झाले आम्ही तर मारला बरोबर नाही पण एक मेंबर गेला अपोजिटच्या रोडवरती सरळ त्याला वाटलं की सरळच जायचंय अशी कॉम्प्री झालेली आहे आणि त्याला आली आहे झोप एकदम झोपेवर आलेला आहे हा राशीद आमचा पेटलेलाच असतो करण कुलाल हे पोलीसवाले त्याला पाहिजे आहे थोडं टेकायला विक्की माझ्या मागे बसला आहे तर बॅगेला कसं टेकून बसतो ना एकदम सर्व नुकता त्याला पण टेकायचं आहे तर आपण पोचू संगमेश्वर थोड्याच वेळात खेड राहिला आहे 17 किलोमीटर लवकरच 17 किलोमीटर नंतर आपण पोचू खेडला तुळशी फाटा राईट खेड सरळ आणि पणजी सरळ तर आपण भेटूया खेड मध्ये आल्यावर 6 hours later 6 hours later डायरेक्ट रत्नागिरी ब्लॉक स्टार्ट पावसाने आमचं लावलेत पूर्ण वाट तिरम्या काय बोलतो पावसाने काय केलं आल्या काय काय रिस्पॉन्स आहे काय काय बोलतो पावसाने काय लावलं नाहीत 2 मिनिटामध्ये जातोय बाबूचा एक्सपिरियन्स विचारूया काय नॉनस्टॉप गाडी चालून लवडे लागले आता हात पाय कंबर बाकी आहे बस मंदिरात आलेत मंदिरात लवड्या गरम काय दे ऍपल काय करणार काय सुकाशीला डाऊन आहे ना तुझ्याकडे ह्याच्यात टाक
ह्याच्यात टाक पैसे विकी धर हे फाडलं नाही जवळ हे फाडलं ना त्याचा रेनकोट हा रेनकोट फाडलं क्या किया क्या पूर्ण वाढला काय आपला पब्लिक घर नाही बघितलं आहे जवळ काला बघ आपला काला दिसतोय कोळसा भावा ते ग्रे घातलंय अजून कोळ वाटत फोन काढला तुझा फोन आला मग हे काय अरे बंद चालू करायला कार्ड बटन आहे अरे तुला माहिती ती काय मॅन्युअल आणि ह्याच्या असतो ऑटो मध्ये मला वाटतं काय माहिती ती गाडी बंद झाल्यानंतर स्वतः चालू होते बा तेच असेल आयडिया नाही आपल्याला काय कुठली आहे ज्युपिटरची काय माहिती असेल कोणाला तर सांगा ब्लॉग बनवून आम्ही भेटतो आता डायरेक्ट बाबूच्या घरी कारण की आमची वाट लावल्या पूर्ण पावसाने ब्लॉग तर बनवायला भेटला नाही चिखलूण महाड खेड सर्व संगमेश्वर वगैरे सर्व मागे राहिला आणि डायरेक्ट रत्नागिरीत ब्लॉग चालू आहे चला आता घरी जाताना पण काय आता जरा जातो शॉपिंग करायला आपण थोड्या वेळाने समुद्रावर भेटू बाटल्या घेऊन अरे पब्लिक आलंय शॉपिंग करायला रत्नागिरी रिलायन्स स्मार्ट हे कोण कोण चाललात सामान आहे सर्व नाही रे भाई भरोसा नाही भरोसाच नाही आपल्याला काय बोलतो कान्या पार्ट टाइम जॉबला राहा इकडे पब्लिक झालाय शॉपिंग करायला रात्री जेवणाची सोय मसाले मॅगी बिगी सर्व काय घ्यायचं आहे ते घेतील आणि येतील मला तर बाहेरच राहावं लागेल कारण की आपल्या गाडीवर आहे सर्व सामान त्यामुळे आपण काढूया हेल्मेट काय सीन हे मी काय म्हणतोय चिकनला ये चिकन वगैरे काय बनवायचं असेल त्याचं सामान घेऊन ठेव आत्ताच इकडे स्वस्त भेटेल सर्व असं हो इकडे थांबेल कोण आगर बाजार में कौन सा है वो सरकार भंडार कोण थांबणार ये डाल सरकार भंडार मध्ये सरकार सरकार भंडार नाही येणार आहेत लगेच येणार आहे ती लगेच निघणार आहे का गाडी ती नाही काय नाही आपली कोणती नाही या दोन गाड्या काढल्या ही तर नाही ती गाडी काढायला लागेल गेल्या गाडी शिरप्या काय घ्यायला जाणार आहे स्पॅम्पर अरे विस्पर लावणार आहे साईज काय एक्सेल बसते अरे तू तर स्मॉल वाला आहेस काय झाली जिंदगी काय झाली चला बघूया अरे शॉपिंग करून काय घेत आहेत आपण तवसरीकडेच थांबूया क्या भेजू तुला कुठे काय माहिती नसते आगे साईडला बघ आपण डिमांडला कशाला आलेलो आम्ही बोललो थंड आम्ही घेऊ तुम्ही आहे घातला सगळं घेतला अरे घरचा डायरेक्ट हेच घेतला सामानच घेतला जे पाहिजे ते काय डोक्याची आई झालं भूक लागली एकदा चिमचिल होते बाबूला फोन कर 12 घंटे हो गए खाना गाड़ी चला रहे क्यों लोग मेरे पास क्यों आ रहे बार बार तू मेरे पास क्यों आ रहे मी काय केलेला गाने मार तेरे वैसे हो रहे सब तेरे
अन्या अरे मिल गए रे एवढं लावलेस तू अगं, आवाज येतो की नाही भेंचो तिला हे खरं ना पहिला गाठ मारली त्यांनी पहिला पहिला अशी गाठ मारली गाठीला दिला त्याला लवड्या नाही बाबा अशी गाठ मारली आणि असं लवडा गाठ नाही मारलेली काय गाठ मारली या कानात टाकले या कानात टाकले आता आवाज पण येत नाही सर्व गेले त्याच्यामुळे झाले आम्ही बसलो इकडे स्मार्ट पॉइंटला श्रीलंका रत्नागिरी मध्ये अरे बाबू तरी तिकडे काय घरी जायचा विचार नाही कोणाचा पेंगले बाबू तरी पिणे बैठा लाग रे बाबू इथे पोचला बाजूला ते वाईन शॉप लवडा अंगात चावायला लागलं चल तिकडे जाऊया सर्वजण सगळी तिकडे जाऊया गाडी नाही अरे एक राहते बोललो ना मी पुढचं वाक्य अरे लवडा काय केला त्यांचे आवाज कमी येत आहे वाढवलं उड्या लवडा पूर्ण फुल आहे दुसऱ्या कालच लावून घाल काल मेंटल झालं अरे इसको कनेक्ट आहे जाम करतोय ब्लूटूथ आहे दुसऱ्याला कनेक्ट आणि स्वतःची गाणी वाजवतोय याच्यामध्ये नाही आता निघा डायरेक्ट बाबू कुठे थांबायचंय ते चल पावस मध्येच अभी चिकन लेने का उसको अभी चिकन भाई चिकन लेने का ना पावस नहीं लेने का चिकन कच्चं चिकन खाएगा हो अरे बाबू सर आता घेऊया चिकन डायरेक्ट जाऊया घरी आता पावस मध्ये जाऊन आम्हाला चिकन घ्यायचंय पण चला भेटूया पुढे चिकन शॉपवर 3 hours later. रत्नागिरी ट्रिप लय भारी पडले हे बघा एक विकेट ही दुसरी विकेट तिसरी ही चौथी पाचवी सहावी सातवी झोपलाय आणि आपण जागा अजून बरोबर आणि तो एक जागा आहे अरे मागे आणि तो एक जागा दोन जागेत आणि 7 विकेट दोन अजून नॉट आउट आहेत आणि 7 विकेट गेलेले आहेत हा शेवटचे हा 15 मिनिटं तुझा काय बोलतो तो अंपायर डिसिजन वर आहे अजून पेंडिंग वर आहे पेंडिंग ह्याची तर भारी विकेट गेलेली आहे